एका वाटीत चिंच भिजत ठेवली, अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून तीसुद्धा भिजत ठेवायची। आता कुकरमध्ये 1 चमचाभर तेलात मोहरी, जिरं, हिंग, लसूण घातला, कांदा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतला आहे तो परतवून घ्यायचा। सर्व भाज्या मी इथे घातल्या आहेत, त्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। आता तूर डाळ घालायची, लाल तिखट, हळद, धनेपूड, सांबर मसाला, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले। 2 ग्लास यामध्ये पाणी घालायचं। कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड झाला की झाकण उघडून त्यामधल्या भाज्या मी आधी वरच्यावर काढून घेतल्या आणि डाळ फेटून घेतली। आता भाज्या यात टाकून गरम पाणी करून घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घेतले। 1 चमचाभर तेलामध्ये आता एक तडका देऊयात। त्यामध्ये कढीपत्ता, लसूण, सांबर मसाला थोडासा घातला, तयार करून घेतलेला तडका यात घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता चिंचेचा कोळ यामध्ये चाळून मी इथे टाकून घेतला, कोथिंबीर घालायची, गूळ घालायचा, मस्त झटपट असं सांबर आपल्या इथे तयार झालं आहे।